आदरणीय सत्कार मूर्ती, माझे जीवाभावाचे मार्गदर्शक, बहुजन समाजाचा कैवारी, कृषी क्रांतीचा उद्गाता, बहुजन समाजाचं प्रेरणास्थान, निर्भीड राजकारण करणारा डावपेचिक बारामतीचा बारामती, भानामती, केगामती सगळ्या मतीला गिळून घेणारा असा हा पठ्ठ्या आपल्या या राजकारणामध्ये अजरामर झाला. होईल नाही झालं. आता इथं बऱ्याचशा गोष्टी आहेत. मानपत्र वाचून दाखवले. मानपत्र असो की अपमानपत्र, कुठं वाचावं. मानपत्र झालं, अपमानपत्र विरोधी पक्षाला माझा हो मोठा पेट दांडगा आहे. आता इथं आल्यानंतर भाटगिरीच केली पाहिजे, तारीफच केली पाहिजे. अरे शुद्ध बोलतोय नाऱ्या, अरे खरं कुठं बोलव रे, मी बोललो खरं. म्हणून मर्द हो, इथं जमा झालेले, उपस्थित असलेले निमंत्रित सगळे पाहुणे मंडळी, आजी माजी आमदार, खासदार, पदाधिकारी, जिल्हा परिषद अधिकारी, अधिकारी वर्ग, पोलीस वर्ग, या विद्यापीठाचे या संस्थेचे आदरणीय अध्यक्ष, माननीय अध्यक्ष आणि त्यांचे सहकारी आणि बहादर शिक्षण संस्थेचे सर्व पदाधिकारी, सर्व मायबाप, निमंत्रित मायबाप, बंधू आणि भगिनीनो आणि मर्दो. तुम्हाला मर्द म्हणून मर्दो म्हणजे अभिमानाची बाब आहे. आता मर्द आम्ही कोणाला म्हणत नाही. किती शिल्लक मर्द आहेत आणि किती नामर्द आहेत आता ते तर वर्णने करू नये. आज इथं, उद्या तिथं परवा तिथं, चौकोनात तिथं. आणि हे बारामती अशी आहे, माझ्या जावयाला फोडलं. दिगंबराव पाटील डोंगारे साहेब त्यांना फोडलं. मला पत्ता लागला नाही. त्यांच्या घरावरला लालबावटा तो निघाला, दुसरा झेंडा दिसला. मला असं कसं काय, ते गेले म्हणे तिथे. पुन्हा बारामती झाली. असा हा जादूगार आणि कलाचा कलपती आणि कळपती सुद्धा. प्रेमपती आहे, घरचा तर पती आहेच आहे, परंतु कलावंताचाही फार प्रेमी आहे. असं काय झालं म्हणून मला अभिमान आहे त्यांचा. मी अभिमान, मला अनेकदा म्हटलं मी, अरे यांना पंतप्रधान करा. इसके बाद ऐसा बात, बड़ी बात, ये बात, मन की बात, कल की बात, घर की बात. अरे हे करा की यांची मन की बात, पण नाही. पण आता तरी राष्ट्रपती पद काय कळलं देऊ नये. मी त्या पक्षाचा परिणाम तुम्हाला तर माहित आहे. मी राष्ट्रवादी, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सरकारत आता होतो होते मध्ये. तिकडे अशोकरावजी, तिकडे शरदरावजी, या दोघांच्या तडाख्यात मी होतो. काय बोलावं, शेजार धर्म चांगला असा म्हणतात. पण त्यांनी ऐकलेल्या गोष्टी तर सांगितल्या अशोकरावमध्ये. आता अशोकरावचा स्वभाव कधी बदलणार आहे मला काही कळत नाही. आणि आता त्यांचा स्वभाव तर मला जगाला माहितच आहे. सरळ आपले माळ आपली जवळ असल्यानंतर मला पाणीच नाही. म्हणजे साहेब मला पाणी नाही, तुम्हाला शिशी ठेवली नाही, तुम्हाला ही चालत नाही म्हणजे दुसरी चालते. आता हे काही सांगावं का आम्ही, पण न सांगून काय फायदा. शेजाऱ्यावर प्रेम करा, शेजाऱ्यावर प्रेम केलं पाहिजे. ख्रिश्चन धर्माचा संदेश आता प्रत्येक ठिकाणी खिडकीमध्ये काय, शेजाऱ्यावर प्रेम करा. ख्रिश्चन महाराजांनी हेच सांगितलं तुम्हाला, शेजाऱ्यावर प्रेम करा, चिठ्ठ्या मारा, चला बाजूला व्हा. तसे आमचे शेजार धर्माचे माणसं दोघंही आहेत. दोघांच्या तडाख्यातून थोडा वेळ इथं आलो आपल्यामध्ये, दोन गोष्टी बोलतो आणि पुन्हा
माझं काय म्हणणं की अध्यक्ष समारोप नंतर होईल, तुझंही बरं तुझंही बरं तुझंही बरं. आता ते सोडलं आणि तू आधी बोलतोस की नाही, तुझी काय भानगडी काढू, अरे काय धमक्या देतात, हे फार धमक्या देतात मला अभिमान आहे त्यांचा. ते कोणा पक्ष मला माहित, स्वाभिमान आहे, महाराष्ट्राचं भूषण, भारताचं भूषण, कोहिनूर आहे, कोहिनूर संसदीय कामामध्ये ज्ञानार्जन करण्यासाठी, सामान्य माणसासाठी बहुजन समाजाला ज्ञान मिळालं पाहिजे, त्याला न्याय मिळाला पाहिजे, नाहिरेवाल्याला सगळं मिळालं पाहिजे, असा बळदंड, वीर्यवान, मनाचा उदार, कलापती आहे, छत्रपती आहे, कळपती सुद्धा आहे. कळपती कळ लावून नारद मध्ये नाहीत ते. नारदाला काय करते यांच्या कळते का नारदाला? आराम नारद उघड दाढी उघड लागले चिपड्या घेतात, बिना चिपड्याचा कसा नारद आहे. कोण कोणाचं बरं वाईट करावं म्हणून नाही, बेमानी म्हणून नाही, त्यांना सांग विचारतो. आता एवढी आपली दोस्ती आहे, का दोस्ती झाली, कुठं कुठं झाली, काय झाली, विधानसभेत तरी गप्प बसतात. हे मला त्रास देतात बाहेर वरून सगळे, आर पाटील झाले, हे आबा बाबा बाबा फार त्रास. या बाहेर येता की पकडून आणू, मला विधानसभेत बसल्यानंतर मी उठत नाही, उठावं लागेल. आता इथं आल्यानंतर ते मला सकाळी आठवण केली, म्हणजे तुम्ही आठवण केल्याबरोबर मला उचकी लागली, म्हणजे मला कोण उचकी लागली, उचकी हे असो. म्हणून माझं म्हणणं की या महापुरुषाला, महापुरुष म्हणतो मी, ते बारामती आहेत, पश्चिम महाराष्ट्रात आहेत, काही नाही. आम्ही हैदराबाद संस्थानच्या माणसांनी का चाकरीच करावी? आम्ही लाचार होण्यासाठी जन्म आहे आमचा. गंगतडीचा शक्करता शालिवाहन, ज्याच्या नावानं शक्करता आहे, तो शक्करता साताऱ्यामध्ये नाही, पुण्यामध्ये नाही, विदर्भात नाही, नागपूरमध्ये नाही. शक्करता आमचा मराठवाड्यातच आहे, गंगतडीमध्ये आहे. आता काय, आता शक नाही, शक करता, तुझ्याबद्दल शंका, याच्याबद्दल शंका, अरे काय जुलूम झाला. तो भाग, आम्ही गुलाम आहोत. अनेकांचा जन्म सत्ता भोगण्यासाठी झालेला आहे, दिमागाचा जन्म. आता काही लोकांना जन्मच झाला नाही, मिसळून फुटलं नाही, ते आता वारस पण ढकलायला पडलं, हे आपला वारस, ते तुझा वारस. अरे काय जुलूम झालं, इकडला वारस बुडाला का सगळ्याचा? आम्ही कोणी नाही, नाही, एक संक्रमण की 10, त्याच्यानंतर हा. अरे काय चाललंय? आणि म्हणून आम्हाला आता कोण्या अवस्थेमध्ये आम्ही निजामी जनानखान्यामध्ये आमची मराठी भाषा, एवढा अन्याय सहन केला मराठी भाषेने. हल्ले दुनियाचे खाल्ले, आलाव्यात राहिलो. मराठी बाणा, मराठी संस्कृती स्वाभिमान जिवंत ठेवला या साधुसंतांच्या लोकांनी, मनाड खोल्याने. 3,500 लोक जेलमध्ये गेलो, आम्हाला मध्ये घ्या. द्विभाषिक मुंबईच्या रीतीनं प्रतापगडला माझी माय, गुरुनाथरावची माय, अनेक चुलत्या बहिण्या सरळ घेऊन आलो. का गुन्हा केला आम्ही? तुम्ही आम्हाला मागितलं नाही, करार मदार आम्ही केला नाही, अकोला करार केला नाही, नागपूरचा करार केला नाही. आमचा माईच्या कुशीत जाताना कच्चा करार असतो, माईच्या कुशीत जाणार म्हणून आम्ही गेलो. काय अनुभव आम्हाला तिथे आला, काय आला अनुभव? विधिमंडळाचं अधिवेशन औरंगाबादला घ्या, हे मागणी करणं गुन्हा झाला. कमिटी नेमली, मग अकोला का नको, मनमाडला का नको, कोकणाला का नको, रत्नागिरीला का नको, म्हणजे का सर्कस करायचे काय? असं करून करून म्हणलं काय जाय शरदराव, कमिटी नेमलेली आहे. आता कमिटी यायची, त्यांच्या कमिटी त्यांच्या विरोधात जायची ताकद काय? गोल फिरेला आम्हाला. म्हणून भेदभारी करा साहेब, आता तुमचा जन्म राज्य करण्यासाठी आहे आणि आमची गुलामी करण्यासाठी पण आहे. नाही चालणार, नाही. आम्ही गलले होणार नाही कोणाचे. आता झालो, आमचा गुन्हा आहे, आमचा गुन्हा आहे, तर आता गुन्हा आम्ही करणार नाही. फार उशिरा आम्हाला कळालं, दगाबाज आमचेच माणसं आहेत.
आज बातम्या ऐकल्या, आमचे मुख्यमंत्री साहेब, आदरणीय मुख्यमंत्री साहेब रायगडावर गेले, त्यांचं सैनिक केले, शिवसैनिक तिथं त्यागाची भाषा करायला गेले. आता ते मोठे मंत्री आहेत, मुख्यमंत्री आहेत, असतील मुख्यमंत्री, आता विशेषतः उच्च जातीचे आहेत, ब्राह्मण जातीचे आहेत, त्यांना कोण काय म्हणणार आहे साहेब? आता नाव काय ठेवायची ताकद आहे? पुढे दुबळा असेल, ब्राह्मणेतर असला, दुबळा दलित, त्याला नाव ठेवतात. त्यांनी सांगितलं की मी आता शिवाजी महाराजाचंच काम करणार. तसंच स्वप्न शिवाजी महाराजांचं तुम्ही काम करता? शिवाजी महाराजांच्या राजवटीला विरोध केला कोणी? शिवाजी महाराज शूद्र आहेत, त्याला राज्याभिषेक करायचा अधिकार नाही. का? परशुरामाने 21 वेळा क्षत्रियांचं निर्धारण केलेलं आहे. म्हणून आता 2च जाती उरल्या, ब्राह्मण, शूद्र आणि अतिशूद्र. संपलं काम, ज्यात बोलायचं नाही. म्हणून कोण आहे शिवाजी? म्हणून गागा भटाला बोलून आणून महाराष्ट्राचा एकही भट, एकही जानवेधारी, शेंडीवेधारी, शेंडीवाला, शिवबाला तो नायक आहे म्हणत त्याने. भावकीचे होतेच, भावकीचा विरोध वेगळा, ते खानदानी गुण आहे आमच्या समाजामध्ये, परंतु हा गुण वेगळा. मग आता आमचं म्हणणं की तुम्हीच विरोध करणारी माणसं आता रायगडला जाता, इथं राय घ्या आणि मग जा. रायगडचा राजा काय बोलावं? छत्रपती संभाजी महाराज कोणी बदनाम करावं? बिदाडी होता, असा होता, तसा होता, त्याचा पुत्र हटवला, काय करे, त्याचं अभिनंदन केले मी. आम्हाला लाज नाही. आणि म्हणून आता अशा फक्त तुमच्या बरोबर आहे. तुमचे 50 वर्ष झाले, काही झाले, काही त्यांना बरं पद्मभूषण मिळालं, पैकी मिळालं, आणि त्यांचं म्हणणं पुन्हा आज तुमचा सत्कार झाला, मी तुमचं अभिनंदन करतो.